once again I have my mom and welcome back after a gap. Red Riding Hood. रेड आणि येलो. हां, तर लास्ट व्हिडिओ तुम्ही जर मॉम डॉटर क्वेश्चन्स वाला पाहिला असेल तर ही बोलली होती की कुकीज बनवतानाचा व्लॉग वगैरे, तर ते तर सगळं राहूनच गेलं. बट देन आज का बरं आपण हा व्लॉग करतोय अगेन? पावभाजी केली आहे म्हणून. ओ माय, हा पावभाजी वन ऑफ माय फेवरेट. हो, पण मग ती पावभाजी का केली? बिकॉज ते बघ अगं मला ती अशी हे करते. बरं, द पॉइंट ऑफ दिस व्हिडिओ बिंग की ट्यूजडेला लास्ट अँड फायनल इम्प्लांट्स ऑन द राईट साईड ते प्रोसिजर करायचं आहे. त्याच्यामुळे मी गेल्या 4-1 दिवसांपासून मम्मीच्या मागे लागली होती की मला जे जे खाता येणार आहे ते सगळं बनवायचं आहे. मला आज हे खायचं आहे, मला उद्या ते खायचं आहे, ब्ला 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 ब्ला. सो हा कार्ड बनवलं होतं सॉर्ट ऑफ. हो, ऑलमोस्ट सॉर्ट ऑफ. सो हा, सो थोडंसं बॅकग्राऊंड. लेट्स गो बॅक टू नागपंचमीचं अराउंड. सो नागपंचमी ज्या दिवशी होती त्या दिवशी आमची छान पूजा वगैरे झाली, सगळं झालं वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग काय झालं माझ्या तब्येतीच्या बाबतीत? ताप, सर्दी, मग उसण भरली. हा, ऍक्च्युली उसण भरली होती. येस, उसण भरली होती थोडक्यात एक 4-5 दिवस. आणि साधं मी काहीतरी स्टेअर्स वरती बसले होते, शूज घालत होते का काहीतरी, आणि उठताना उसण भरली आणि ती जाता जाईना. नागपंचमी छान आम्ही दिंड बनवली, नागपंचमीची पूजा वगैरे झाली, सगळं झालं. अँड दॅट डे इटसेल्फ एक तर पाऊस होता, थंडी होती. सो आय वॉज लाईक ठीक आहे, नॉर्मली पाऊस थंडी हे सगळं आहे. पण फणफणून ताप भरला मला. आणि पुढचे 3 दिवस वरनं खाली येऊ नकोस, मी चहावर आणून देते, दुपारचं जेवण वर नेऊन देते. एक दिवस तर मला ट्युशनला सुट्टी पण द्यायला लागली, कारण बसताच येत नव्हतं, बोलताच येत नव्हतं, काय नव्हतं. ऑनलाईनच फक्त घेऊ शकली वगैरे वगैरे. हो, सो ते सगळं झालं. त्याच्यामुळे पाण्याने पाय शेकून झाले, दुखत होते. हो, अँड हो. आणि मग त्या दरम्यान असं झालं की मला माझ्या दाताची अपॉइंटमेंट, म्हणजे असं होतं बॅक ऑफ द माइंड है ना, 3-4 ऑगस्टच्या दरम्यान काहीतरी करणार होतो आपण. बिकॉज मधल्यामध्ये गंमत अशी झाली की ही कुठेतरी गेली होती दुकानात आणि अपेरेंटली माय डेंटिस्ट, हा, आणि माय डेंटिस्ट मेट हर समहाव. अँड ही टोल्ड हर लाईक की म्हणे 3-4 तारखेपर्यंत बिझी आहे, मग त्याच्यानंतर जमेल वगैरे. म्हटलं हो, कारण की एक्झाम्स होत्या माझ्या ट्युशनच्या स्टुडंट. त्याच्यावर मी म्हटलं होतं मुलांची परीक्षा म्हणजे हिचीच परीक्षा असते, त्यामुळे जास्तीच बिझी असते. हा, सो देन दॅट हॅपन्ड. आफ्टर दॅट आम्ही जाऊन आलो साधारण एक 7-8 तारखेला वगैरे डेंटिस्टकडे की इम्प्लांट्स करायचं आहे, आता करूया, आता मी फ्री आहे टाईप्स वगैरे. मग मी खूप प्रयत्न करत होते की 15, 16, 17चा जो आत्ता गेलेला लॉंग वीकेंड आहे की 15ला 15 ऑगस्टची सुट्टी, 16ला आपण इम्प्लांट्सचं हे करू. सो 16 आणि 17 सॅटर्डे संडेला थोडी रेस्ट होईल, बिकॉज ते इट्स पेनफुल यू नो. पण मग ते काही जमलंच नाही. पण मग असं करत 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 19 तारखेला आम्ही फायनली करायचं ठरवलेलं आहे, ट्यूजडेला. सो मम्मा, आर यू रेडी? बेबीज टीथ आउटच्या आता बेबीज टीथ इन होणार आहेत. आधी आउटचं झाले. ओ बापरे, बेबीज टीथ. बरोबर बरोबर बरोबर. हा, किती इम्प्लांट्स करायचे आहेत? मी त्याला हे केलं 2. अच्छा, म्हणजे मग देन आय कॅल्क्युलेटेड 1-1.5 तास वगैरे. अच्छा, ठीक आहे. अँड देन आय टोल्ड हिम लाईक की मी एवढ्या करता म्हणत होते वीकेंडच्या आसपास वगैरे, कारण की 2 दिवस जरा रेस्ट होते वगैरे. काही नाही, एवढं काही दुखत नाही. दुखतं मला. हा, माझी रिॲक्शन तीच होती की मला तिथे तो स्प्रे मारतो आणि हे देतो, त्यामुळे टेबलवर असताना चेअरमध्ये असताना दुखत नाही. ते झालं ते घरी येऊनच दुखतं. हा, मग व्हाईल यू आर डुईंग दॅट प्रोसिजर, तर नंतरचा जो काही तो तांडव होतो घरी आल्यानंतर. माझी आणि आईची फुगडी असते असं सांगते. अच्छा, हा, फुगडी. या, तांडव नाही, फुगडी. वा, नाही पण तांडव एकटाच करतात, तिथे दोघी असतो. त्यामुळे आजच दुपारी मी हिला रिमाइंड केलं, मला उद्या रिमाइंड कर की आईस पॅक शोधून नीट ठेवायचा, ॲक्सेसिबल असा. सो ते महत्त्वाचं आहे. आणि ऑफकोर्स त्या दिवशी ट्युशन्सला मी सुट्ट्या दिलेल्या आहेत, बट नेक्स्ट डे इज लाईक सब्जेक्ट टू माय पेन टॉलरन्स. सो असं सगळं आहे. आणि हा अपडेट द्यायचा होता की आता लास्ट अँड फायनल इम्प्लांट्सचं आमचं जे काय प्रोसिजर आहे ते. परवा थोडंसं झालं माझं लिटल बिट ऑफ अ मेल्टडाऊन, मामा परत दुखणार हे ते. तर शी वॉज लाईक व्हेरी स्वीटली, आता लास्ट
देयर इज नो गो ऑल्टरनेटिव्ह अँड गो फॉर इट. हो, पण मग तू त्या दिवशी माझ्याकरता काहीतरी खाऊ आणलं होतंस की चल खा. हिनी माझ्याकरता तो ह्याचा मावा केक सारखं काहीतरी कपकेक मावा केक टाइप स्थिती घेऊन आली Soft, होती soft. की खा. म्हटलं अरे वा, मुंह मीठा कर लो. अच्छी बात है, अच्छी बात है. ओके, सो यू टेल मी हाउ मेंटली इमोशनली प्रिपेयर्ड आर यू और नॉट प्रिपेयर्ड आर यू? डॅडी इज गोइंग टू कम ना. नॉट या बट स्टील घरी आल्यानंतर हा म्हणलं डॅडीला पाठवते. घरी आल्यानंतर ऑप्शन करून घरात घेतल्यावरती पुढे बघूया काय. देवा 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 देवा. पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकारात ह्या सगळ्या प्रकारात झालं असं की खूप मेजर कॉन्टेंट मला मिळाला असता, जो की होता गणपती आरास किंवा त्याचं डेकोरेशन किंवा ह्याचं प्रोसिजर, जे की मी खूप स्वतःवर ओव्हर कॉन्फिडंट होते की 15 दिवसात होऊन जाईल. मग त्याच्यावर म्हटलं होतं लोक वेडी नाहीत, मे महिन्यापासून तयारीला लागतात थोडी. ते मला आत्ता रिअलाइज केलं वेन आय डिड ऑल द डेकोर अँड स्टफ, जे माझ्या डोक्यात होतं फ्रॉम स्क्रॅच. तर ते ऑलमोस्ट महिन्याभर आधीपासून आम्ही चालू केलं. आणि आज आम्ही जेव्हा फायनल टचअप्स बघत होतो की काय कसं अरेंज करूया, मला असं झालं शेट, हा मेजर कॉन्टेंट झाला असता. बट देन माझा माइंडसेटही नव्हता बिकॉज काम करूयात ना. ते सगळं झाल्यावरती होपफुली नॉर्मल झाल्यानंतर ते जे काय केलंय ते असं मांडून त्यात गणपती प्रेप्स. आणि येस, आपल्याला शॉर्ट्सही टाकता येईल थोडासा असं क्लोजअप आणि झूम इन आणि झूम आउट वगैरे असं वगैरे. सो आफ्टर ऑल दॅट इज सेटअप डेफिनेटली क्वेश्चन टाकायची की हे कशाचं असेल सांगा. हा, मी काय स्क्रॅच पासून बनवलंय आणि काय आम्ही रेडीमेड आणून वापरलंय आणि सेटअप केलं, हे केलंय, तर दॅट विल बी अ गुड काइंड ऑफ अ ट्रिविया फॉर यू. सो हाच अपडेट द्यायचा होता की फायनली टेंटल प्रोसिजर फिनिश होणार आहे 2025 मध्ये. डिसेंबर, आम्ही दिवाळीची डेडलाईन पकडली होती, पण असं वाटतंय आता म्हणजे डिसेंबरपर्यंत तर आय विल बी सॉर्टेड ऑल ओके. त्याच्यामुळे भेळ खाऊन झाली आहे, पावभाजी खाऊन झाली आहे, पाणीपुरी तर नाही खा सकते. बट नंतर माझी अशी लिस्ट आहे की बर्गर्स खायचं, हे खायचं, ते खायचं, ते खायचं. सो बघू आता, ते आपण 2026 कडे पोस्टपोन करूया. काही नाही, हा अजून ऑगस्ट एंड मध्ये होते. हा, सो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आतापर्यंत खाल्लं ना तसं तेही खाता. हे बघा, आता हे पण मला असं म्हणजे ना इतकं बिचाऱ्या माझ्यावर इमोशनल अत्याचार असा होतो म्हणणं. बट एनिवे, so this is what the last and final leg of my dental treatment, and I'm looking forward to it. A little bit prepared, a little bit scared, असं मिक्स सगळं काहीतरी आहे. So yeah, do tell me in the comments की तुम्ही have any of you gone any sort of this dental treatment and तुम्ही कसं cope up केलं, काय केलं, and send me your good wishes and all the best and all the love and all that, and I'll see you in my next vlog जेव्हा केव्हा आता पोस्ट करेन तेव्हा. Welcome to have pav bhaji after that. Oh yes. Join us. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. मज्जा करा. मी तर मोदक खाऊ शकणार आहे. मोदकच खायचे ना, ते पण आहे. 3-4 दिवस पुरतील असं. तेही तो म्हणाला की 20 तारखेनंतर करायला घेतलं तर गणपतीच्या जवळ जातं. मग आलं लक्षात मला, अच्छा हा मोदक नाही खाता येणार. सो ठीक आहे, भेटूया परत केव्हा तरी, जेव्हा केव्हा व्हिडिओ बनवीन तेव्हा. टडा.